नमस्कार, मैं जूली तिवारी। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। आम्ही जंगलातली माणसं, आम्हाला उन्हाची झळ लागत नाही। पण लक्षात ठेवा अधिकाऱ्यांनो, जर का तुम्हाला या सामान्य माणसाचा आवाज ऐकायला नाही आला ना, तर तुमच्या डोक्यावर नक्कीच उन्हाळ्या झळा लागतील। हे तुम्हाला आमचा शब्द आहे। आपण सगळ्यांनी आता समोर जायचंय आणि एवढ्या जोरात आणि तेवढ्या दोषात आपल्याला गोष्टीबाजी करायची। चला, अन्यायपालिका सरकार आमच्या हक्काचा, आमच्या हक्काचा कोण मत देणार नाही। हक की लड़ाई में उतरा एकता नगर। 32 प्रकल्पग्रस्त परिवारों के लिए न्याय की मांग। अंबरनाथ नगर परिषद पर जन आक्रोश मोर्चा। अंबरनाथ में अपने हक और सम्मानजनक जीवन के लिए एकता नगर और प्रकाश नगर के रहवासियों ने जोरदार आवाज उठाई है। शिव मंदिर सुशोभीकरण प्रकल्प के तहत घर तोड़े जाने से प्रभावित करीब 32 परिवारों और स्थानीय नागरिकों ने अंबरनाथ नगर परिषद के खिलाफ जन आक्रोश मोर्चा निकाला है। यह मोर्चा एकता नगर कैलाश कॉलोनी से नगर परिषद कार्यालय तक आयोजित किया गया, जिसमें बड़ी संख्या में लोग शामिल हुए और प्रशासन के खिलाफ अपना आक्रोश व्यक्त किया। प्रदर्शनकारियों की मुख्य मांग थी कि जिन परिवारों के घर इस प्रकल्प के कारण तोड़े गए हैं, उन्हें तत्काल अस्थायी निवास की सुविधा दी जाए। साथ ही उन्हें आधिकारिक रूप से प्रकल्पग्रस्त घोषित कर सरकारी आवास योजनाओं का लाभ देने के लिए लिखित आश्वासन दिया जाए। इसके अलावा भविष्य में किसी भी विकास कार्य जैसे सड़क या नाले के चौड़ीकरण के दौरान प्रभावित घरों के लिए पहले से योजना बनाकर उन्हें उचित घर या मुआवजा देने की व्यवस्था सुनिश्चित करने की मांग भी जोर शोर से उठाई गई। मोर्चे के दौरान प्रशासनिक अधिकारियों ने प्रदर्शनकारियों की समस्याओं को गंभीरता से सुना और उन्हें लिखित आश्वासन दिया कि आगामी जीबी महासभा में इस मुद्दे को प्राथमिकता के साथ उठाया जाएगा और उचित समाधान निकालने का प्रयास किया जाएगा। इस मौके पर अब्दुल भाई साहब ने भी प्रदर्शनकारियों को भरोसा दिलाया कि महासभा में इस विषय पर गंभीरता से विचार कर 32 प्रभावित परिवारों के प्रश्नों का समाधान किया जाएगा। इस आंदोलन में अशोक सिनीरप्पा, राकेश यादव, शाहनवाज शेख, मिलिंद भोईर, प्रकाश नलावड़ी, राहुल बंसोड़े और रमेश गवली सहित कई स्थानीय रहवासी सक्रिय रूप से शामिल रहे। लोगों ने एकजुट होकर यह स्पष्ट संदेश दिया कि जब तक उन्हें न्याय नहीं मिलता तब तक उनकी लड़ाई जारी रहेगी। एकूण 32 पैकी 31 रहिवासी होते आणि एक आपलं दुकान गाळा होता। त्यांचे मागच्या 23 तारखेलाही आमची मीटिंग झाली होती। त्यामुळे त्यांच्याशी आम्ही चर्चा करून आपले जे विस्थापित होत आहेत त्यांच्या सर्वांचे डॉक्युमेंट मागवले होते। पुढे शासनाकडून आपल्याला त्यांना जे आपण घरं देऊ शकतो, जे आपल्याला प्रधानमंत्री आवास योजना वगैरे शासकीय योजना असतात त्यामध्ये घरे उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्याकडून डॉक्युमेंटची गरज होती। प्लस त्यांचा जे प्रमाणपत्र आपल्याला द्यायचं आहे नगरपालिकेमार्फत, तर जे खरंच त्या जागेमध्ये जे झोपडपट्टीधारक विस्थापित झाले तेच लोक ते आहेत का, ते प्रूफसाठी आपण त्यांच्याकडून डॉक्युमेंट मागवले। त्याप्रमाणे त्यांनी 25 तारखेला आपल्याला 23 लोकांची यादी व त्यांचे डॉक्युमेंट गोळा केले। उर्वरित 8 बाकी आहेत, त्यांचा इथे पाठपुरावा करतायत आमच्याकडे। आता येणाऱ्या ज्या पुढची आमची मीटिंग आहे एप्रिल महिन्यातली, ते सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय प्रशासनामार्फत घेण्यात येणार आहे व त्यामुळे त्यांना कुठे जागा द्यावी, कारण प्रत्येक तात्पुरत्या स्वरूपाची आपल्याला त्यांना जागा द्यायची होती, तर ती कुठे देण्यात यावी याबाबत निर्णय घेण्यात येईल। चालू आहे आणि पावसाळा येणार आहे आणि ते लोक रस्त्यावर राहतात, तर तेव्हापर्यंत त्यांचं काम होऊन जाणार असं आश्वासन तुम्ही देणार का? हो, येणारे आता मीटिंग पण लवकरच होणार आहे। एखादा वीक 2-10 दिवसामध्ये ती मीटिंग होणारच आहे। त्यामुळे तो मीटिंगमध्ये विषय घेण्यात येईल आणि त्यामुळे सर्वांनी चर्चा करून त्यावर विषय सॉल्व्ह होईल। आपल्या शिवमंदिर प्रकल्पामध्ये जे बाधित एकता नगरचे लोक होते, त्यांची घरं एका महिन्यापूर्वी तोडण्यात आली होती। त्या लोकांना नगरपालिकेतर्फे विस्थापितांचं पत्र देणं आणि भविष्यात त्यांना तिकडं घरं शासकीय योजनेमधून देणे आणि जेव्हा पण घर भेटत नाही तेव्हा पण त्यांची तात्पुरत्या स्वरूपात घराची सोय करून देणे, हे त्यांची मागणी होती। आणि प्रशासनाने आम्ही हे मागणी त्यांची आज पत्र केलेलं आहे, त्यांना पत्र पण देण्यात आलेलं आहे की पहिली जे एप्रिल महिन्यामध्ये मीटिंग लागेल त्याच्यामध्ये यांचा विषय घेऊन त्याला मंजुरी देण्यात येईल। प्रशासनातर्फे हा विषय येणार आहे आणि बॉडी त्याला मंजुरी देईल। साहेब, आज एकता नगर रहिवासी संघ यांच्यातर्फे हा मोर्चा होता आणि या मोर्चा दरम्यान आम्ही प्रकाश नगर पासून, एकता नगर पासून ते नगरपालिकेपर्यंत आम्ही चालत आलेलो आहोत आणि या मोर्चा संदर्भात आम्हाला जे काही बॉडी होती प्रशासनाची त्यांनी आता इथे येऊन भेट दिली। त्याच्यानंतर आमची वरती मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये आम्हाला त्यांनी पत्र दिलेलं आहे आणि हे पत्र मी तुम्हाला वाचून दाखवतो की याच्यामध्ये त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे।
विषय आहे शिवमंदिर सुशोभीकरण प्रकल्पग्रस्त एकता नगर येथील 31 झोपडपट्टी धारकांना अंबरनाथ नगर परिषदेतर्फे पुनर्वसनाचे पात्रतेचे पत्र देण्याबाबत उपरोक्त विषयांकित प्रकरणी आपणास या पत्राद्वारे कळविण्यात येते की अंबरनाथ नगर परिषदेमार्फत शिवमंदिर प्रकल्पग्रस्त एकता नगर येथील 31 झोपडपट्टी धारकांना अंबरनाथ नगर परिषदेतर्फे पुनर्वसनाचे पात्रतेचे पत्र देण्याकामी दिनांक 23/3/2024 रोजी संबंधित झोपडपट्टी धारकांचे रहिवासाबाबतचे कागदपत्रे नगर परिषदेस उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली होती. त्या अनुषंगाने आपल्यामार्फत दिनांक 25/3/2024 रोजी पत्रान्वये एकूण 23 झोपडपट्टी धारकांचे कागदपत्रे नगर परिषदेकडे सादर करण्यात आले असून 8 झोपडपट्टी धारकांचे कागदपत्रे अप्राप्त आहेत, म्हणजे ते मिळालेले नाही आहेत. सध्या स्थिती या प्रकरणी कारवाई सुरू असून नगर परिषद एप्रिल महिन्यात होणाऱ्या सर्वसाधारण सभेत सदरचा विषय मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. तरी आपण अवलंबलेल्या मोर्चाचे मागे घेण्यात येऊन नगर परिषद सहकार्य करावे ही विनंती आहे. हे 31 घर आणि 30 घर आणि एक दुकान एवढे तोडलेले आहेत आणि 23 जणांची त्यांना कागदपत्र दिलेली आहेत. 8 जणांची कागदपत्र आहेत ते आम्ही लवकर त्यांना सुपूर्द करणार आहोत. पालिकेतर्फे काय आश्वासन मिळाले? पालिकेने सांगितले की या महिन्याच्या होणाऱ्या मीटिंगमध्ये एप्रिल महिन्याच्या होणाऱ्या मीटिंगमध्ये ते हा विषय बोर्डासमोर त्यांच्या पॅनलसमोर मांडणार आहेत, जनरल बॉडी समोर. आणि त्याच्यानंतर त्या मीटिंगमध्ये आमच्या संबंधित असलेले आमची जी लोक आहेत त्यातले 3 ते 4 प्रतिनिधी त्या मीटिंगमध्ये बसणार आहेत. पालिकेवर तुम्ही समाधानी आहात? मी पालिकेच्या याच्यावरती खरंच आम्ही समाधानी नाही आहेत, पण पालिकेला वेटीस धरून काय मिळणार नाहीये. आमचा संघर्ष हा कायम राहणार आहे. जोपर्यंत आमच्या घराचे पत्रे चढत नाहीत तोपर्यंत आमचा संघर्ष चालूच राहील. आज आम्ही वेळ घेतोय, त्यांना आम्ही वेळ देतोय, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतोय काही काळासाठी. नगरपालिकेच्या मीटिंगमध्ये जर का हा विषय झाला तर आम्ही त्यांना स्वतःहून त्यांना आमच्या सत्यनारायणाच्या पूजेला बोलवू आणि जर का विषय नाही झाला तर आम्ही सत्यनारायणाची पूजा इथंच मांडू. सर, मागच्या महिन्यामध्ये आमची घरं तोडण्यात आली 7 तारखेला. त्याच्यामध्ये आम्ही 3 दिवस उपोषणाला बसलेलो. 3 दिवस उपोषणानंतर मुख्याधिकारी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुमचं लवकरात लवकर पुनर्वसनाच्या पात्रतेचं आम्ही लेटर देऊ आणि तुमचं शेल्टर होम म्हणून आम्ही लवकरात लवकर देऊ. त्या गोष्टीला 1 महिना झाला तरी देखील आम्हाला काय पाठपुरावा झाला नाही. त्याच्यानंतर हा दुसरा मोर्चा काढण्याची आमची वेळ आली. या मोर्चामध्ये आमची उपमुख्याधिकारी साहेब त्यांच्याशी भेट झाली. ते सिटी इंजिनियर होते, त्यांच्याशी भेट झाली. ते बोलले की आम्हाला पुढच्या येणाऱ्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये तुमचा हा प्रस्ताव आम्ही मांडू आणि काय ते आश्वासनच दिले. मी त्याला आश्वासनच मानणार, कारण आजपर्यंत गेल्या 1 वर्षापासून फक्त आम्हाला आश्वासनच भेटत आलेत. आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा आम्हाला काय पूर्णपणे ठोस असं आमच्यावरती काय निर्णय घेतलेला नाही, ठाम असा निर्णय घेतलेला नाही. आजपर्यंत फक्त आम्हाला आश्वासनच भेटण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर एक माझी विनंती आहे खासदार साहेबांना की साहेब, तुमच्या लोकसभा क्षेत्रामध्ये ठाण्यापासून अंबरनाथपर्यंत जेवढे रेल्वेच्या प्रकल्पामध्ये जेवढे घरं बाधित झालेत, लगभग 2000 पर्यंत घरं बाधित झाले असतील. तुम्ही त्यांना ते घरं तुटण्यापूर्वी, अजून पण घरं तुटलेली नाहीत, त्याच्यापूर्वी तुम्ही त्यांना घरं दिली. पण ह्या 31 घरांवरतीच अन्याय का? हे 31 घरच का? त्यांना अजून पण गेल्या 1 वर्षापासून त्यांचा काय पाठपुरावा कोणती प्रशासन आणि कोणते लोकप्रतिनिधी का नाही करत आहे? मला तर असं वाटतंय साहेब की असा मेसेज तुमच्यापर्यंत अजून पोहोचलेला नाही. या गोष्टीची 31 घरांची कल्पना तुमच्यापर्यंत पोहोचलेली नाही मला असं वाटतं. म्हणून माझी विनंती आहे साहेब, तुम्ही स्वतः या गोष्टीमध्ये लक्ष द्या, तरच आमचा काय न्याय निवाडा निघेल. पालिका प्रशासनाने याकडे जर आमचे 1 महिन्यामध्ये 2 आंदोलन झालेत. याच्या पुढेही कंटिन्यू आणि तीव्र स्वरूपात आम्ही आंदोलन करत राहणार जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत. माझं नाव राकेश जगदीश जाधव. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त. धन्यवाद. हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुँचे.